जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार मंडळी, मी रोहित बापट. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यातील प्रत्येक श्लोकाचा मला समजलेला अर्थ सोप्या मराठीमध्ये या शृंखलेत आता आपण पाहूया. श्लोक क्रमांक 168. करी वृत्ती जो संत तो संत जाणा, दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाणा, उपाधी देहे बुद्धी ते वाढविते, परी सज्जना केवी बाधू शकेते. मित्रहो, या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामींनी सज्जन आणि संत या दोन व्यक्तिरूपांची थोडीशी माहिती दिलेली आहे की संत ओळखावा कसा आणि सज्जन ओळखावा कसा आणि त्यांचं वागणं कसं असतं याच्यावरती थोडा प्रकाश टाकलेला आहे. तर पहिली पंक्ती काय सांगते की करी वृत्ती जो संत तोच संत जाणा. ह्याचा सोपा अर्थ जर तुम्ही विचार घेतला तर असं की करी वृत्ती जो संत, ज्याची वृत्ती संतासारखी आहे तो संत जाणा. शब्दशः अर्थ घेतला तर अर्थ समजायला सोपा आहे की जो संतासारखी ज्याची वृत्ती आहे त्याला तुम्ही संत माना. पण आता हे संताची वृत्ती म्हणजे काय? संत जो आहे, हा शब्द जो आहे तो सन या शब्दावरून आलेला आहे. सन म्हणजे योग्य, धर्माच्या दिशेने. ज्या धर्माच्या दिशेने, योग्य दिशेने, समाजोपयोगाच्या दिशेने ज्याची वृत्ती असते, ज्याचे विचार असतात, जो संतांसारखा विचार करतो की जो सत्याचा, धर्माचा आणि समाजाचा विचार करतो, ती वृत्ती ज्याच्याकडे असते तो संत, आणि त्यालाच तुम्ही संत माना. आपल्याला संत तुकाराम महाराजांनी देखील सांगितलेलं आहे, बरोबर आहे, की जे का रंजले गांजले त्याची करेच बापुले, संत तोची जाणावा देव तेथेची जाणावा. तर तेच कुठेतरी रामदास स्वामी देखील आपल्याला सांगतात की ती वृत्ती ज्या माणसामध्ये आहे, ती संतांची जी वृत्ती आहे, ज्ञान देण्याची जी वृत्ती आहे, समाजोपयोगी कामं करण्याची जी वृत्ती आहे, ती संतांकडे असते. आणि अशाच माणसाला संत जाणा. करी वृत्ती जो संत तो संत जाणा, दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाणा. पुढची पंक्ती काय सांगते की ज्याची वृत्ती संतांसारखी आहे तो संत जाणा, आणि त्याचं अजून एक वर्णन आपल्याला समर्थ करतात आपल्या समोर, ते असं की दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाणा. दुराशा म्हणजे काय? एक आहे आशा आणि एक आहे दुराशा. दुराशा ही दुह आणि आशा या दोन शब्दांची संधी आहे. जसं आपण दुर्गुण म्हणतो तसं दुराशा. चुकीच्या गोष्टींची आशा, वाईट गोष्टींची आशा, अधार्मिक गोष्टींची आशा ज्याला नसते, ज्याला मोह, माया आणि षड्रिपू जे आहेत त्यांची लागण झालेली नसते आणि त्याची आशा त्याला नसते, कुठल्याही प्रकारचा मोह नसतो. आणि हा मोह सुद्धा कसा? दुराशा, दुसऱ्याचं वाईट करू शकेल असा मोह. स्वतःचं भलं होईल पण ते स्वतःचं भलं करता करता दुसऱ्याचं वाईट होईल अशी जी आशा माणूस धरून असतो त्याला दुराशा म्हणतात. तर ही दुराशाचा गुण जो आहे तो गुण ज्याच्यात नसतो आणि त्यामुळे तो दैन्यवाणा देखील नसतो, त्यामुळे तो दीनहीन सुद्धा नसतो, केविलवाणी अवस्था त्याची झालेली नसते. एका अर्थी समर्थ हे सुद्धा सांगतात की ज्याच्या अंगी दुराशा असते, ज्याच्या अंगी हा मोह असतो की फक्त माझंच भलं व्हावं आणि त्यामुळे दुसऱ्याचं नुकसान झालं तरी चालेल, तो माणूस दैन्यवाणा असतो, केविलवाणा असतो समाजात. त्याची मानसिक स्थिती लक्षात घ्या. एका अर्थी तो आजारी देखील आहे मानसिक, कारण की त्याला समाजाचं काहीच पडलेलं नाही, त्याला फक्त स्वतःच पडलेलं आहे.
तर अशा दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाणा, हे झालं संताचं वर्णन. की संत माणूस कसा ओळखायचा, तर असा करी वृत्ती जो संत तो संत जाणा, दुराशा गुणे जो नव्हे दैन्यवाणा. पुढे समर्थ काय म्हणतात की उपाधी देहे बुद्धी ते वाढविते. आता हा विचार जो आहे तो थोडासा वेगळा आहे, ही पंक्ती थोडी वेगळी आहे. की उपाधी देहे बुद्धी ते वाढविते. आता ही उपाधी म्हणजे काय, दोन तीन अर्थ आहेत याचे ढोबळ मानाने. उपाधी जी आपण समजतो ती देखील उपाधी इथे अर्थ होऊ शकतो. की आपण एक उपाधी जोडत असतो प्रत्येकाला, प्रत्येकाचे एक विशेषण काहीतरी जोडत असतो त्या माणसाला. जसं उदाहरण द्यायचं झालं तर इंजिनियर अमुक अमुक, डॉक्टर अमुक अमुक, किंवा मोठा जर कोणी असेल तर पूर्वीच्या काळी, या काळात नाही, पूर्वीच्या काळी उपाधी थोड्या जास्त जोडल्या जायच्या. की शेठ अमुक अमुक, किंवा उपाध्ये अमुक अमुक, पंडित अमुक अमुक. तर ते ह्या ज्या उपाधी ज्या आहेत त्या जोडल्या जायच्या. पाटील आहेत, देशमुख आहे, असे कितीतरी पूर्वीच्या काळी उपाधी भरपूर होत्या. त्यामुळे जोशी आहेत, त्या उपाध्यांबरोबर तुमच्या व्यावहारिक आयुष्यात देखील काही उपाध्या असतात ज्या नकळत तुम्हाला चिकटल्या जातात. कुठल्या ठिकाणी जर तुम्हाला मोठं समजत असतील, कुठल्या ठिकाणी जर तुम्हाला एक वजनदार व्यक्ती असं समजत असतील, तर ती सुद्धा उपाधीच झाली एका अर्थी. हा एक अर्थ त्याचा उपाधीचा. आणि दुसरा जो अर्थ आहे तो असा की उपाधी म्हणजे दैनंदिन जगण्यासाठी जी काही गोष्टी आपण जमवतो त्याच्याही पलीकडे जाऊन जेव्हा माया जमवायला सुरुवात करतो तेव्हा तुम्ही स्वतःला उपाधी देता. तर ही उपाधी म्हणजे माया जमा करणारा व्यक्ती असं सुद्धा आहे. उपाधी कोणाला मिळते, जो माया जमा करतोय, गरजेपेक्षा जास्त करतोय. तर असे दोन अर्थ होऊ शकतात ढोबळ मानाने, पण पुढचे जे शब्द आहेत ते दोघांनाही लागू पडतात. की देह उपाधी देहे बुद्धी ते वाढविते. मग ही उपाधी कुठलीही असो, तुम्हाला जर स्वतःचं स्थान टिकवायचं असेल तर तीही होऊ शकते. ही उपाधी जर तुमच्या मोह जो आहे, माया जे आहे, की जे जमवाजमव करायची, हे माझे ते माझे, हे हवं ते हवं जर करायचं असेल तर ही ती सुद्धा उपाधी आहे. आणि त्यांनी होतं काय की त्यांनी देहबुद्धी वाढते, त्यांनी स्वतःबद्दलचा जो एक दंभ आहे तो वाढतो. देहबुद्धी आहे की फक्त दैहिक, फक्त इंद्रिय सुख महत्वाचं. देहबुद्धीवरती खूप मोठं विवेचन होऊ शकतं, पण सोप्या शब्दात सांगायचं झालं तर माणूस याच विवंचनेत असतो की मी माझी उपाधी टिकवीन कशी. आणि उपाधी टिकवायची असेल तर देहबुद्धी तुमची वाढवली पाहिजे, कारण की उपाधी जी आहे ती माणसाच्या आत्म्याला मिळालेली नसते, तर माणसाच्या शरीराला मिळालेली असते, त्या देहाला मिळालेली असते. उपाधी आत्म्याला मिळूच शकत नाही, आत्मा तर निर्गुण आहे. त्यामुळे उपाधी ज्याला चिकटली तो देह, आणि ती जर टिकवायची असेल तर देहबुद्धी जागृत करावी लागते. आणि एकदा देहबुद्धी जागृत झाली की माणसामध्ये अहंकार, दंभ आणि इंद्रिय सुख हे बळावतं, षड्रिपूंची बाधा बळावते. मग कारण की ईर्ष्या येते. जेव्हा उदाहरण सांगतो छोटस, कल्पना करा की एक मुलगा आहे आणि तो वर्गात पहिला येतोय. आता समजा त्याच्या आजूबाजूच्यांनी दुर्दैवाने त्याला हेच सांगितलं की तू कायम पहिलाच यायचंयस, तर तो शिकण्याकडे लक्ष न देता पहिलं येण्याकडे स्वतःचं लक्ष केंद्रित करतो. हेच आयुष्यात देखील होतं. चिंता असली पाहिजे की मला ज्ञान कसं मिळेल, पण आपण चिंता काय करतो की माझा स्टेटस कसा वाढेल, माझा स्तर कसा वाढेल, समाजातली पत कशी वाढेल. तर विचार हा नाही आहे. विचार
धर्मबुद्धीचा आहे, देहबुद्धीचा नाही आहे. तर ते समर्थ सांगतात की त्या उपाधींच्या मागे लागू नका, कारण की ती देहबुद्धी वाढवते आणि तुम्हाला धर्मभ्रष्ट करू शकते. पण चौथी पंक्ती काय सांगते की हे झालं सामान्य माणसांचं. परी सज्जना केवी बाधू शकेते. उपाधी आहे आणि उपाधीमुळे देहबुद्धी वगैरे आहे हे झालंच, पण जो सज्जन आहे त्या सज्जनाला ही उपाधी आणि ही देहबुद्धी कधीच बाधू शकत नाही. त्याची बाधा सज्जनाला कधीही होत नाही. थोडक्यात सज्जन जर वृत्ती अंगी आणायची असेल तर ही उपाधी आणि देहबुद्धी दोघांचाही त्याग करता आला पाहिजे. स्वतःला त्याची बाधा होणार नाही याची काळजी केली पाहिजे. आणि याच्यासाठी खूप जणांना असं वाटतं की मुद्दामून काहीतरी करायची गरज असते. मुद्दामून खरं तर नसतं करायचं. कारण की गमतीशीर गोष्ट सांगतो तुम्हाला की परी सज्जना केवी बाधू शकेते या पंक्तीवरून एक गमतीशीर गोष्ट सांगतो की खूप जण म्हणतात की मला कुठल्याही प्रकारचा अहंकार नाहीये. खरं तर हाच मोठा अहंकार आहे विचार करायला गेलं तर. मला कुठल्याच प्रकारचा अहंकार नाही हा देखील एक अहंभावच आहे. त्यामुळे त्याचा विचार न करता की मी काय अहंभाव करतोय काय नाही, धर्माच्या मार्गावर राहा. आपोआप तुम्ही सज्जन व्हाल आणि आपोआप तुम्हाला देहबुद्धी, आपोआप तुम्हाला षड्रिपू आणि अहंकार, दंभ आणि ती जी उपाधी आहे त्याची बाधा होणार नाही. ते तुम्हाला बाधूच शकणार नाही, कारण की त्याचा विचारच तुम्ही करणार नाही. तुम्ही फक्त आणि फक्त परमेश्वराचा विचार कराल, तुमच्या साधनेचा विचार कराल. त्यामुळे बाकी गोष्टी तुम्हाला बाधू नाही शकणार. तर मित्र हो, हा होता श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक. यातील श्लोक क्रमांक 168 या श्लोकाचा मला समजलेला अर्थ सोप्या मराठीमध्ये. मित्रांनो, तुम्हाला जर काही सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये मला नक्की कळवा. मी उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेन. आणि माफ करा, आज थोडे आजूबाजूचे आवाज देखील तुम्हाला ऐकू आले असतील. माझ्या हातात नाही आहेत या गोष्टी. पुढच्या वेळी मी प्रयत्न करेन की अजून शांत ठिकाणी मला बसता येईल, पण लॉकडाऊनच्या काळात हे थोडं शक्य नाही आहे. त्यामुळे तुमची माफी मागतो या आवाजांसाठी, पण माझ्या हातात नव्हतं ते. म्हणून तुम्हाला श्लोकाचा भावार्थ कसा वाटला ते देखील मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर देखील करा. पुढच्या वेळी भेटू पुढचा श्लोक घेऊन. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.